दिल्ली इथं नुकत्याच पार पडलेल्या 16 वर्षाखालील आशियाई ट्रायल कुस्ती स्पर्धेमध्ये करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथली कुस्तीपट्टू कस्तुरी सागर कदम हिनं पहिला क्रमांक पटकावला होता। या कामगिरीच्या जोरावर 15 जुलै रोजी थायलंड इथं होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे। आत्तापर्यंत झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कस्तुरीनं सिल्वर कांस्य पदक मिळवलंय। अन्य स्पर्धेतही तिनं चांगली कामगिरी करून गावचं नाव उज्ज्वल केलंय। सध्या ती बाबूराव पुंडलिक पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात 10वीच्या वर्गात शिकतेय। स्वर्गीय सचिन पाटील कुस्ती संकुलमध्ये ती मॅटवर सराव करत असून प्रशिक्षक नितीन पाटील, विकास पाटील यांचं तिला मार्गदर्शन, तर वडील सागर रामचंद्र कदम, आई सुजाता सागर कदम यांचं तिला प्रोत्साहन मिळतंय। ती माझी निवड झालेली आहे इंटरनॅशनलसाठी। तर तसंच आता वस्ताने सांगितलंय गोल्ड घेऊन ये, तर मी पूर्ण तयार केली आहे गोल्डची। तर मी आपल्या संकुलसाठी भारतासाठी गोल्ड घेऊन येईनच। तसंच मला माझ्या वस्तांचा अभिमान वाटतो, कारण त्यांनी पण माझ्यासाठी खूप कष्ट घेतले। प्रॅक्टिस 3 टाइम प्रॅक्टिस घेतली। तसंच मला माझ्या आई बाबांचा पण अभिमान वाटतो। कस्तुरीला पाठबळ मिळावं यासाठी तिच्या आईवडिलांनी आपल्या 2 गायी विकल्या। कस्तुरीनेही आईवडिलांच्या धडपडीचं चीज करून दाखवलंय। आत्तापर्यंत अनेकांनी तिला मदतीचा हात दिलाय। थायलंड इथं होणाऱ्या स्पर्धेसाठी मोठा खर्च येणार आहे। केवळ शेतीवर उदरनिर्वाह चालणाऱ्या या कुटुंबाला हा खर्च पेलवणारा नाही, त्यामुळे समाजातील दातृत्वानं तिला आर्थिक मदत करण्याची गरज आहे। माझी मुलगी अतिशय कष्टाळू आहे। तिनं जिद्द ठेवून, आमच्या परिस्थितीची जाणीव ठेवून तिने इथपर्यंत हे प्रवास सोसलेला आहे। आमचं कशातच काय नाही, परिस्थिती म्हणजे एकदमच आमची आर्थिक शेती क्षेत्र कमी आहे। आम्ही गायींच्या जीवावरती इथपर्यंत तिला आम्ही आणले। तिनं परिस्थितीची जाणीव ठेवून, वडिलांचं कष्ट बघून तिने इथपर्यंत हे सोसलेलं आहे आणि इथपर्यंत तिनं जिद्दीनं ही एवढी मेडल मिळवलेली आहे।